नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये गुढीपाडव्यापासून पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांची जी काही शेतीची कामे असेल, शेतकऱ्यांनी या मार्च एंडपर्यंत आपली शेतीची कामे करून घ्यावीत. कारण की गुढीपाडव्यापासून जवळजवळ 8 ते 9 दिवस जे आहे राज्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि काही भागामध्ये आपल्याला जे आहे गारपिटीची शक्यतासुद्धा पाहायला मिळणार आहे. तर कोणत्या भागामध्ये आपल्याला गारपिटीची शक्यता पाहायला मिळणार आहे, तर आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेऊया. तर त्याआधी मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे जसं की राज्यामध्ये आता गुढीपाडवा जे आहे 30 तारखेच्या दरम्यान आपल्याला 31 तारखेदरम्यान राज्यातील वातावरण जे आपल्याला 31 तारखेपासूनच आपल्याला बदल या ठिकाणी पाहायला मिळेल. 31 तारखेला आपल्याला जे आहे जो कोकण भाग, जो मुंबई साईडचा जो भाग आहे, कोकण, मुंबई, खोपली, पुणे आणि गोरेगाव, रत्नागिरी, चिपळूण हा जो भाग आहे, या भागामध्ये आपल्याला 31 तारखेला जे आहे त्या भागामध्ये पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल 31 तारखेच्या दरम्यान. आणि त्यानंतर जे आहे आपला हा पाऊस जे आहे शेतकरी मित्रांनो, या पावसाची हजेरी आपल्याला जे आहे नंतर 1 तारखेच्या दरम्यान 1 तारखेदरम्यान आपल्याला जे आहे राज्यातील पावसाचा जोर या ठिकाणी वाढण्यास सुरुवात होईल. 1 तारखेला आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो, हा पाऊस 1 तारखेला बारामतीमध्ये, दौंड, जेजुरी, पुणे, गोरेगाव, तसेच सातारा, इंदापूर, करमाळा, जामखेड आणि ते जे आहे या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, या पावसाची हजेरी आपल्याला कोकण भागामध्ये सुद्धा या ठिकाणी जास्त राहील. कारण की कोकण भागामध्येच आपल्याला जे आहे गारपिटीची शक्यता होण्याची शक्यता त्या भागामध्ये या ठिकाणी दाट या ठिकाणी दिसत आहे. आणि शेतकरी मित्रांनो, कोकण भागामध्ये आपल्याला जे आहे 1 तारखेच्या दरम्यान म्हणजे 1 तारखेला सायंकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे हे पावसाची हजेरी पाहायला मिळेल. कोकण भागामधील जे आहे राजापूर, तसेच जे आहे सांगली, कोल्हापूर, पोंढा, कंकालेश्वर, शोर, तसेच गारगोटी आणि जे आहे चिकोडी, या भागामध्ये आपल्याला जे आहे या ठिकाणी जे आहे गारपिटीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळू शकते 1 आणि 1, 2, 3 तारखेच्या दरम्यान. आणि जे आहे शेतकरी मित्रांनो, त्यानंतर जे आहे आपल्याला हा पाऊस आपल्याला जे आहे मालवण, सावंतवाडी, बेलगाव आणि पणजी या भागापर्यंत आपल्याला जे आहे पावसाची हजेरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. सावंतवाडी, बेलगाव, पणजी आणि निपाणी या सर्व भागामध्ये आपल्याला जे आहे 1 तारखेच्या दरम्यान या ठिकाणी पावसाला सुरुवात होईल. 1 तारखेला या भागामध्ये आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर काही भागामध्ये कोकण भागामधील काही भागामध्ये आपल्याला गारपिटीची शक्यता पाहायला मिळणार आहे. जसं की आता शेतकरी मित्रांनो, 1 तारखेदरम्यान कोकण भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील. आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो, 1 तारखेलाच आपल्याला जे आहे 1 तारखेलाच मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. मराठवाड्यामध्ये जसं की बीड जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, तसेच परभणी, हिंगोली, नांदेड, मालेगाव, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, धुळे, नंदुरबार, तसेच अहिल्यानगर आणि पुणे हा जो एवढा भाग आहे, या भागात सर्व भागामध्ये आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी मध्यम ते हलका स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल 1 तारखेच्या दरम्यान. परंतु सगळ्यात जास्त पाऊस आपल्याला जे आहे कोकण भागामधील या ठिकाणी पावसाची हजेरी या ठिकाणी 1 तारखेला सगळ्यात जास्त या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. सगळ्यात जास्त पाऊस आपल्याला कोकण भागामध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो 2 तारखेला सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगला पावसाची अंदाज या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. 2 तारखेदरम्यान मराठवाड्यातील जसं की बीड जिल्हा, लोणार, जालना आणि अहिल्यानगर, पुणे हा जो भाग आहे, या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला 2 तारखेदरम्यान म्हणजे दुपारच्या दरम्यान या ठिकाणी पावसाचा शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि जे आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर जे आहे रात्रीच्या दरम्यान जे आहे आपला पावसाचा जोर आणखीन वाढेल. सकाळच्या दरम्यान आपला सकाळी जर म्हणलं तर सकाळी राज्यामध्ये जे आपला सकाळपासून राज्यातील काही भागामध्ये पावसाला सुरुवात होईल. त्यानंतर रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त राहील. रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे जसं की आपण आता सांगितलं होतं की कोकण भागामध्ये या पावसाचा जोर या 3 दिवस म्हणजे 1, 2, 3 तारखेदरम्यान जास्त पाहायला मिळणार आहे. आणि त्यानंतर 4 तारखेपासून 4, 5, 6, 7 या 3 दिवसामध्ये आपला मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील. म्हणजे पहिले 3 दिवस उत्तर महाराष्ट्रातील म्हणजे पहिले 3 दिवस कोकण भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील. आणि त्यानंतर पुढचे 3 दिवस जे आहे मराठवाड्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रातील भागामध्ये पावसाचा जोर या ठिकाणी जास्त पाहायला मिळेल. आणि जे आहे शेतकरी मित्रांनो, जसं की हा पावसाचा अंदाज ज्या ठिकाणी जर पाहायचं म्हणलं
तर शेतकरी मित्रांनो, काही भागामध्ये आपल्याला गारपिटीची शक्यतासुद्धा पाहायला मिळू शकते. कारण की हा जो पाऊस आहे अवकाळी पाऊस आहे आणि हा अवकाळी पाऊस जे आहे शेतकरी मित्रांनो, जास्त प्रमाणामध्ये जर पाहायचं म्हटलं तर कोकण भागामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, चिपळूण, गोरेगाव, पुणे, खोपोली, मुंबई हा जो साईजचा भाग आहे, या भागामध्ये आपल्याला जे आहे या पुढील 8 दिवस म्हणजे 1 तारखेपासून ते जवळजवळ 7 तारखेपर्यंत या भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची जोरदार या ठिकाणी हजेरी पाहायला मिळेल. काही भागामध्ये आपल्याला गारपिटीची शक्यतासुद्धा पाहायला मिळणार आहे कोकण भागामधील. आणि तसेच जे आहे पश्चिम महाराष्ट्राचं जर पाहायचं म्हटलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे जसं की सोलापूरचा जो भाग आहे, सोलापूरचा पंढरपूरचा जो भाग आहे, पंढरपूर सोलापूर या भागामध्ये आपल्याला जे आहे 4 तारखेच्या नंतर या ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळेल 4 तारखेदरम्यान. आणि जे आहे शेतकरी मित्रांनो 6 तारखेच्या दरम्यान जर या ठिकाणी अंदाज पाहायचा म्हणला तर 6 तारखेला आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो संपूर्ण भागामध्ये म्हणजे जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या या ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळेल. 6 तारखेच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. 6 तारखेदरम्यान जवळजवळ हा पाऊस 6 तारखेला जे आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा पाहायला मिळेल. जसं की बीड जिल्हा, माजलगाव, अहिल्यानगर, जामखेड, करमाळा, बार्शी, पेठ, केज, परळी, लातूर, दौंड, जेजुरी, बारामती, पुणे, खेड, जुन्नर, खोपोली या भागामध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो हा पाऊस आपल्याला जे आहे इकडं मराठवाड्याचं मध्ये पाहिलं तर जालना, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, श्रीरामपूर, मनमाड, मालेगाव, चाळीसगाव, सिल्लोड, चिखली, लोणार तसेच जे आहे जिंतूर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे जवळजवळ म्हणजे या सर्व भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची जोरदार हजेरी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. हा पाऊस जवळजवळ या संपूर्ण भागामध्ये आपल्याला जे आहे पाहायला मिळेल. म्हणजे संपूर्ण कोकण भाग तसेच मुंबई साईड, मुंबईपासून ते नाशिक, नाशिकपासून ते जवळजवळ जळगाव, जळगावपासून ते जवळजवळ आपल्या परभणी, नांदेड या भागापर्यंत पावसाची हजेरी म्हणजे परभणीपर्यंत हा पाऊस आपल्याला राहणार आहे. हिंगोली भागामध्ये पावसाचा जोर थोडा कमी राहणार त्या भागामध्ये. आणि जे आहे विदर्भामध्ये जर पाहायचं म्हटलं तर विदर्भामध्ये जे आहे पावसाची शक्यता खूपच कमी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. म्हणजे जो इथून 1 तारखेपासून ते 7 तारखेदरम्यान जो पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे, म्हणजे जो पाऊस पडणार आहे तो पाऊस फक्त कोकण भागामध्ये जास्त राहील. मुंबई साईडचा जो उत्तर महाराष्ट्र भाग आहे त्या भागामध्ये जास्त राहील. आणि मराठवाड्यामध्ये जो परभणीपासून जो भाग आहे तिथून तिकडेच पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. नांदेड भागामध्ये पावसाचा जोर कमी राहील. जसं की अकोला, अमरावती, विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे पावसाची शक्यता थोडीफार कमीच पाहायला मिळणार आहे. विदर्भातील जिल्ह्यामध्ये फक्त आपल्याला जे आहे 7 आणि 8 तारखेदरम्यान पावसाची शक्यता त्या भागामध्ये पाहायला मिळू शकते. म्हणजे त्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे 7 आणि 8 तारखेच्या दरम्यान. म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यात सुरुवातीला जो 1 तारखेला जो पाऊस सुरू होणार आहे तो पाऊस आपल्याला कोकण भागामध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर हळूहळू जो आहे 2 तारखेला मराठवाड्यामध्ये पावसाचा या ठिकाणी शक्यता राहील. 2-3 तारखेदरम्यान मराठवाड्यामध्ये पाऊस पडेल. जवळजवळ हा पाऊस जे आपला जवळजवळ 8 तारखेपर्यंत पावसाची हजेरी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. 8 तारखेपर्यंत राज्यातील जवळजवळ संपूर्ण भागामध्ये म्हणजे संपूर्ण मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि मुंबई साईडचा जो भाग आहे तो भाग आणि जे आहे कोकण भागामध्ये या सर्व भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पुढील 8 दिवस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुमची जी काही शेतीची कामे राहिली असेल शेतकऱ्यांची शेतीची कामे या शेतकऱ्यांनी आपली लवकरात लवकर या ठिकाणी करून घ्यावीत. कारण की 31 तारखेपर्यंत म्हणजे गुढीपाडव्यापर्यंत जे आपल्या शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे करून घ्यावीत. कारण की गुढीपाडव्याच्या नंतर जे आहे राज्यामध्ये 1 तारखेलाच पावसाला सुरुवात होईल. 1 तारखेपासून ते जवळजवळ 8 तारखेपर्यंत राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा पाऊस थोडाफार म्हणजे चांगला पाऊस पडणार आहे. ज्या पाणी होईल असा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोकण भाग आणि मुंबई साईडचा जो भाग आहे त्या भागामध्ये पुण्यामध्ये सुद्धा चांगला पाऊस पडणार आहे. आणि कोकणमध्ये सुद्धा चांगल्या पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळेल. आणि जसं की अहिल्यानगर म्हणजे त्या भागामध्ये सुद्धा चांगला पाऊस पडणार आहे. 3 तारखेच्या नंतर 3, 4, 5, 6 तारखेदरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा 3 तारखेनंतर पावसाचा जोर वाढेल. 6 तारखेला जवळजवळ संपूर्ण भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची 6 आणि 7 तारखेदरम्यान जोरदार हजेरी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. 6 तारखेला आणि 7 तारखेदरम्यान राज्यामध्ये म्हणजे 6 आणि 7 तारखेच्या दरम्यान चांगला पाऊस म्हणजे जवळजवळ त्या 2 तारखेला 6 आणि 7 तारखेला सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आपल्याला
जे आहे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आणि तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण हवामान अंदाज। आणि शेतकरी मित्र जी काही शेतकऱ्यांची आपल्या शेतीची कामे राहिली असेल, जसं की कांदा काढणे वगैरे, काय आपले गहू किंवा काढायचं राहिलं असेल, शेतकऱ्यांनी आपला काढून या मार्च एंडपर्यंत आपले जे कामे असेल ते कामे करून घ्यावीत, म्हणजे 31 तारखेपर्यंत। कारण की राज्यामध्ये जवळजवळ 8 दिवस पावसाची जोरदार हजेरी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। 8 दिवस राज्यामध्ये पावसाचा जोरदार या ठिकाणी पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर शेतकऱ्यांसाठी हा होता एक महत्त्वपूर्ण अंदाज। आणि जर अचानक जर वातावरणामध्ये बदल झाला तर शेतकऱ्यांना पुढच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी सांगितलं जाईल। परंतु आता जे आहे शेतकऱ्यांसाठी कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर या ठिकाणी जास्त पाहायला मिळणार आहे, तर या ठिकाणी आपण पाहिलं। आणि कोकण भाग जसं की मराठवाडा या भागामध्ये पावसाची हजेरी या ठिकाणी जास्त राहील। तर शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच हवामान जाणून घेण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू शकता। तर धन्यवाद।